नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट. वंध्यत्व म्हणजेच इन्फर्टिलिटी. जवळजवळ 6 पैकी एका जोडप्यामध्ये आपल्याला वंध्यत्व आढळून येतं. तर वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? जर एखादं जोडपं कोणतंही गर्भनिरोधक न वापरता गर्भधारणेसाठी कमीत कमी 1 वर्ष जर प्रयत्न करत असतील आणि जर त्यांना गर्भधारणा झाली नाही तर अशा कपल्समध्ये वंध्यत्व आहे असं म्हटलं जातं. वंध्यत्वाचे 2 प्रकार दिसून येतात, प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. प्रायमरी म्हणजे त्या जोडप्यामध्ये एकदाही प्रेग्नन्सी राहिलेली नाही. सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे त्या जोडप्यामध्ये कधीतरी प्रेग्नन्सी राहिलेली आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द आउटकम, म्हणजे आयदर अबॉर्शन किंवा लाईव्ह बर्थ एखादं आहे किंवा एखादं दुसरं आहे. वयोमानानुसार जर बघितलं तर महिलेचं वय जर वर्ष 35 वर्षाच्या आतमध्ये असेल तर वर्षभराच्या प्रयत्नानंतर जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर योग्य सल्ला व उपचार घेणं गरजेचं ठरतं. पण जर वर्ष 35च्या वरती असेल तर मात्र 4 ते 6 महिन्याच्या प्रयत्नानंतरच जर गर्भधारणा झाली नाही तर ट्रीटमेंट करणं गरजेचं ठरतं. असं का? तर जसजसं वय वाढेल तसतसं स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी राहण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी होते. सो आफ्टर 35 इयर्स इफ यू आर प्लॅनिंग फॉर द प्रेग्नन्सी, जर 4 ते 6 महिन्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि सल्ला घेणं गरजेचं ठरतं. प्रेग्नन्सी राहण्यासाठी 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1, गुड क्वालिटी एग, चांगल्या गुणवत्तेचं अंडबीज, गुड क्वालिटी स्पर्म, शुक्राणू, फॅलोपियन ट्यूब पेटन्सी म्हणजे ज्या गर्भनलिका आहेत त्या पेटंट हव्या आहेत की ज्याच्या थ्रू शुक्राणू प्रवास करून अंडबीजापर्यंत पोहोचतात आणि फर्टिलायझेशन होतं. आणि 4थी गोष्ट म्हणजे युट्रस म्हणजे गर्भाशयाची पिशवी आणि त्याचा अंतस्तर म्हणजे एंडोमेट्रियम. या 4 गोष्टींपैकी कुठे जर इश्यू असेल तर गर्भधारणेसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात किंवा गर्भधारणेसाठी आपल्याला थोडीफार ट्रीटमेंट घ्यावी लागते. सो इफ यू आर प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी for more than 1 year and if not conceiving, consult your gynecologist. धन्यवाद.